आलो असतो इथे डायरेक्ट ब्लॅक होते.
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशं वासं भजेऽहम्
जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना मी शाही ऋषिकेश कदम मुक्काम पोस्ट नांदिवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी शाखा सावप्रसादिक नाच मंडळ घाटिवडे बेंदेवाडी यांच्या समवेत तुम्हा साऱ्यांना सर्वांना शाहिरी मानाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा आवाज बसलेला आहे रोज काय रोज नवीन आवाज आणलाय नवीन वेळा वाटला आहे नवीन पोरग आहे गोड मानून घ्यावं अशी अपेक्षा करतो आणि कार्यक्रमाची बघा मित्रांनो मला काय म्हणायचं तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या पदस्पर्शाने मी तुमच्या समोर या रणांगणामध्ये उभा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद राहो हीच इच्छा अपेक्षा मनात बाळगून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय लक्ष असू द्या तत्पूर्वी कासार कोळवण गाव म्हटलं की त्या ठिकाणी ग्रंथाचा साठा असणारे गाव आहे त्या गावाला सुंदर ढोलकीपट्टू म्हणून ख्याती मिळवलेले आजच्या कार्यक्रमाचे यजमान यांचे पिताश्री कैलासवासी शंकर करंबळे यांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे कैलासवासी तुकाराम गुरव कैलासवासी तुकाराम करंबळे तसेच शंकर तोरसकर श्री धोंडू तोरसकर यांच्यासारखं उत्तम शाहीर होऊन गेले या गावामध्ये मित्रांनो त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय बापू चव्हाण अमित रेवाळे अमित केरंबळे दिनेश संगले विनोद कोरगे आणि तसेच प्रथम नागरिक सौ मानसी करंबळे पोलीस पाटील महेंद्र करंबळे गावकर नथुराम करंबळे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा तसेच मित्रांनो या गावामध्ये प्रथमतः मी नवीनच आहे या गावचे सुंदर आवाजाचे पहाडी आवाजाचे म्हणायला गेले तर काही हरकत नाही आणि सुंदर वक्तृत्व बोली भाषा ही सुंदर अतिसुंदर या मनाला या तुरीवाल्यांमध्ये एकमेव असा किंग मास्टर ज्याला म्हणतात ते सन्माननीय आमचे प्रतिस्पर्धी विकासजी लांबोरे साहेब यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा तसेच सुशांतदा शिंदे गाव कोल्हापूर दादांनी सुद्धा इथे उपस्थिती दाखवलेली आहे दादांची सुद्धा लाख धन्यवाद त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा तसेच मित्रांनो आमचे ढोलकीपट्टू एक बुलंद आवाज ढोलकीचा उत्तम कित्येक वर्ष या ढोलकीच्या क्षेत्रामध्ये आपलं वक्तृत्व आपलं कर्तव्यकार्य निभावत आहेत सन्माननीय आशिष दादा पेडणकर तसेच आमचे पियानो मास्टर रुपेश दादा शेलार बँजो मास्टर सागर दादा कांबळे युट्यूबला सर्च करा सागर दादा कांबळे युट्यूब चॅनल सुद्धा आहे त्यांचं त्याचप्रमाणे आमचे कीबोर्ड मास्टर सागर दादा गायकवाड यांच्या समवेत या सर्वांना घेऊन या साऱ्यांच्या आशीर्वादाने आणि खरंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करतायत ते आमचे भोसले दादा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा दादांनी सुद्धा आमच्यावरती शेवटपर्यंत अशीच कृपादृष्टी ठेवायची तुमच्या जीवावरती आली ठीक आहे चला जास्त वेळ काढत नाही वेळ पण सुद्धा खूप झालाय पावसाने सुद्धा आपली हजेरी लावलेली आहे मी लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय कासार कोळवण गाव सार
बघा मित्रांनो, मला काय म्हणायचंय, कासार कोळवणगाव सारस आज आनंदून गेला आहे. कासार कोळवणगाव सारस आज आनंदून गेला आहे. गौराईच्या कृपा आशीर्वादाने या संसारी सुख आला आहे. कासार कोळवणगाव सारस आज आनंदून गेला आहे. गौराईच्या कृपा आशीर्वादाने या संसारी सुख आला आहे. कारण आज 1 वर्षाने विजय करंबळे यांच्या घरी आई गौराईचं आगमन झालं आहे. आई गौराईचं आगमन. शॉर्टकट माझं मित्रांनो, जास्त वेळ काढत नाही, पण तुमचं मनोरंजन नक्कीच करणार. काय म्हणायचं बघा, किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. शब्दावरती लक्ष असू द्या. किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था. मगर मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था. बाप का भी बाप पैदा हुआ था. भुवांना सांगण्याचं तात्पर्य एकच की माझी आदिमाईची बाजू मी श्रेष्ठ करणार. मी माझ्या जिजा मातेला श्रेष्ठ केलंय. तुम्ही तुमच्या जटाधारी शंकर श्रेष्ठ करायचंय. तुमच्या आशीर्वादाने स्तवनाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या, काय म्हणायचंय. छान लावला. गौराई गौराई आली या घरा. गौराई आली या घरा. अनपान पिसा करा. गौराई आली या घरा. मान पान पिसा करा. गौराई आली या घरा. मान पान तिचा 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 करा. गौराई आली
हाती विश्वाची तुला जिच्या हाती विश्वाची तुला मान मान तिचा गौराई आली तुला मान मान तिचा तुमचं मनोरंजन नक्कीच करणार, वेळेचं बंधन राखून, समाजाचं आदर राखून, माय माऊलींचा आदर राखून, सर्वांचं मी आदर राखून
मी कार्यक्रमाला माझ्या गणाकडे वळतोय. मित्रांनो लक्ष असू द्या. काय म्हणायचंय? सुशांत शिंदे स्तवनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद. गणेशाच्या आगमनाची माझा प्रत्येक जण लुटीत आहे. तयांचा भक्तिसागर हा गंधात तुटीत आहे. गणेशाच्या आगमनाची प्रत्येक जण माझा लुटीत आहे. तयांचा भक्तिसागर हा गंध तुटीत आहे. बाळ गौरीचा दिसाया गुटगुटीत आहे. आणि या विश्वाची चावी श्री गणरायाच्या मुठीत आहे. तुझा झास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहताना डोळ्याची पापणी. अरे गुणवर्णिताना कमी पडते लेखनी. कारण मंगल मूर्ती गणेशाची या साऱ्या देवात देव. काय म्हणायचं बघा. तुम्हा सर्वांची लाडकी चाल आहे बघा. सर्वांना आवडते आणि सध्या ट्रेडिंगला हा एकच गाणं चालला आहे अजय गायकवाडचा. काय म्हणायचं बघा. लक्ष असू द्या. रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं. रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं. हा पान फुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केला येत्यानं. हा पान फुलच्या गुन्ह्यात. मत भेटल जवाबी गुन्ह्यात. मला अटक करा हो पुण्यात. काय म्हणायचं लक्ष असू द्या. अरे पायात वाळा गळ्यात माळा. पायात वाळा गळ्यात माळा. शोभते दुर्वा फुलाची. पायात वाळा गळ्यात माळा. शोभते दुर्वा फुलाची. मूर्ती बनविली ही मळाची. मूर्ती बनविली ही मळाची. गौराईने गणेश बाळाची.
मूर्ती बनविली ही मळाची गौराईने गणेश बाळाची तुरेवाले शाहीर दिनेश बंडागळे यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दादाने दाखवलेली आहे. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मानात समजरा. मित्रांनो, स्तवन आणि गण तुमच्या चरणाशी वेडवाकडे का होईना तुमच्या चरणाशी मी ठेवला आहे. जी पण काही वेडीवाकडी सेवा होईल ती तुम्ही गोड मानून तुमच्या उदरामध्ये सामावून घ्यायचंय. यानंतर खरी मजा म्हणतात बघा, मला तर वाटत नाही, पण खरी मजा म्हणतात गवळणीपासून असते, बरोबर ना? मग जर गवळणीपासून खरी मजा असेल तर मग स्तवनगण कशाला गायची? प्रश्न आहे कधी सांगा मला, बरोबर ना? सगळे तुरेवाले म्हणतात स्तवन खरी मजा गवळणीपासून आहे, मग स्तवनगण कशासाठी गायची? म्हणून भुवांना प्रेमाचा एक डोस देणार, पण भुवांना चिमटा मात्र टाकणार. शेर का बच्चा शेर होता है और वो कभी भी घास नहीं खाता. हाँ, शेर का बच्चा शिकार ही करता है. भुवांना सांगण्याची काही गरज नाही. भुवांना जे पण काही कोणी टाका भुवा लगेचच समजून जातं. अभ्यासाचं भांडार आहे भुवांकडे. पण माझी आजची गवळण या समाजाचा आदर राखून, जमलेल्या माय माऊलींचा आदर राखून, देवी देवतेचा आदर राखून मी माझी गवळण तुमच्या समोर सादर करतोय. जी पण घरी रात्री होईल ती तुमच्या पदरात गोड म्हणून घ्या. बुवांनो, लागोरी बुवा, हो विकास लागोरी बुवा, जरा थोडस बाहेर या. कुठनं बाहेर येतात? थोडस बाहेर या. टोकून टोकून बघताय. तू थांब म्हणते, तू थांब, मी येतो दुसऱ्या वारीत, थांब, जाऊ नकोस. भुवानी सुद्धा माझ्या गवळणीकडे लक्ष द्यायचंय. काय म्हणायचंय? प्रत्येक शब्दावरती लक्ष द्यायचंय.
बुवांची एक खासियत म्हणजे कोणताही शब्द बुवा सोडत नाही. प्रत्येक शब्दाची टिप्पणी बुवा करतात आणि या गवळणीची बुवानी टिप्पणी जरूर करायची आहे आणि जरूर या माझ्या गवळणीचा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. काय म्हणायचं बघा. या नंदाच्या पोरानं आमच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. या नंदाच्या पोरानं आमच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. अहो त्याला सुद्धा आपण जीवापाड जपलं पाहिजे. या नंदाच्या पोरानं आमच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. त्याला सुद्धा आपण जीवापाड जपलं पाहिजे. कारण दही दूध मथुरेला जाऊन सार खपलं पाहिजे. आणि या श्रीकृष्णाची जन्मोजन्माचं नातं सार टिकलं पाहिजे. काय म्हणायचंय बघा. बनो तुम्ही सुद्धा आणि गुवाडी सुद्धा माझ्या शब्दावरती लक्ष ठेवायचंय. काय म्हणायचंय. जगानी बघा या रामचंद्राला जगानी बघा या रामचंद्राला हमरेल तगड्या चारुणी. जगानी बघा या रामचंद्राला हमरेल तगड्या चारुणी. प्रेमाचं नातं तोरुणी याची बायको गेली सोडून. चालाय चाल नाहीतर म्हणाल काहीतरी बोल येण्यासारखा बोलतो. काय म्हणायचं बघा. सुनील गणपत करंबळे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्याकडून शाहीर सचिन गुहा यांस 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बहुमूल्य पारितोषिक आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय म्हणायचं बघा. नंदा किसना अहो आणलाय उसना हो. नंदा किसना आणलाय उसना कुठून तो सांग ठाम रे. काय म्हणायचं बघा. नंदा किसना भार्या आणि आम्हाला दिसना. नंदा किसना अहो आणलाय उसना कुठून तो सांग ठाम रे. गवळी म्हणते साऱ्या नाही का. नंदाला म्हणतात गवळी की नंदा किसना अरे आणलाय उसना अरे कुठून तो सांग ठाम रे. भले असू दे नातं लांब रे. काय म्हणायचं बघा. काय म्हटलं मी. भले असू दे नातं लांब रे. लांब रे म्हणते लांब रे नातं. भले असू दे नातं लांब रे. त्याला झोपू आम्हीच जाम रे.
असू दे नाच लांबरे याला झुकू आम्ही सजा असू दे नाच लांबरे याला झुकू आम्ही सजा भले असू दे नात लांबरे भले असू दे नात लांबरे याला झटवू आम्हीच जाम रे बघा मित्रांनो, स्तवन गण आणि गगन तुमच्या चरणाशी मी ठेवली आहे. शक्ती तुराच्या नियमानुसार शक्तीवाला तुरेवाला प्रश्न विचारतो. बघा, आधी मायाच फक्त प्रश्न विचारू शकते, पण आता हे सगळं खूळ झाले आणि हे खूळ आता जुन्या जात्या शाहिरांनी आणलं आहे म्हणून आता ती प्रथा आम्ही पण चालवतो, बरोबर की नाही. पण नियमानुसार आदिमायेनेच शिवशंकराला प्रश्न विचारायचा. शिवशंकराला अजिबात प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये. शिवशंकराने प्रत्येक प्रश्नाचं त्याचं उत्तर द्यायचं. आता बुवाला सुद्धा हे माहित आहेच काय, पण या कार्यक्रमामध्ये या तुमच्या सर्वांसमोर माझा प्रश्न काय लक्ष असू द्या. दोन स्त्रियांच्या संयोगातून भुवनचा प्रश्न आहे, बरोबर की नाही. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं. बघा, जुने जाणते कलाकार आणि वाचक मंडळी इथे सुद्धा आहेत. बुवा सुद्धा खूप ज्ञानाचं भंडार आहे भुवनकडे. खोटं तर बुवा मुळीच बोलत नाही, सर्वांना माहितच आहे काय, बरोबर ना. काय म्हणायचं बघा, दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आलं, त्या बाळाचे नाव काय. बुवानी प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तरी चालेल, पण आवर्जून माझ्या ग्रंथाचं नाव सांगायचं. फक्त बुवानी ग्रंथाचं नाव सांगायचं. मी माझा प्रश्न फुटला असं जाहीर करेन सगळ्यांसमोर, बरोबर की नाही. फक्त बुवानी येऊन ग्रंथाचं नाव सांगायचंय की बाबा अमुक अमुक तमुक तमुक या ग्रंथाचं नाव आहे. या ग्रंथामध्ये या पानावरती या ओवीमध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर लपलंय बघा आणि जा शोधून घ्या. ही माझं काम करून घरात जाऊन शोधायचं. फक्त तेवढंच बुवानी काम करायचंय. प्रश्नाचं उत्तर माझ्या दिलं नाही तरी चालेल, फक्त ग्रंथाचं नाव द्यायचंय. प्रीतम जोशी, जोशीवाडी
यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आहे. दादांचे लाख लाख धन्यवाद. काय म्हणायचं बघा मित्रांनो, प्रार्थना गण गवळण झाली आहे. शक्तिमानेला पहिल्या फेरीमध्ये 4 गाणी असतात. आता हा मी माझा प्रश्न तुमच्या समोर गद्यामध्ये मांडलाय, बरोबर ना? आता हा प्रश्न पद्यामध्ये आहे का? काय म्हणायचं लक्ष असू द्या. सुज्ञानाचा निर्मळ झाला भीमासारखा माणूस खरा पुन्हा जन्म येईल का माझ्या भीमरायावानी माझ्या भीमरायावानी उधारी होईल का. राजेंद्र रेवेकर खेडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. दादांचं लाख लाख धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्ही या अजान कलाकाराचं या बालपामराचं जे पण काही जी वेळी वाकडी सेवा आहे ती पत्रात घेताय त्यासाठी तुमचे ऋण हे ऋण मी तुमचे आयुष्यभर विसरणार नाही. काय म्हणायचं लक्ष असू द्या. सुज्ञानाचा निर्मळ झाला घेरे घालून काय काय घालून घेरे घालून तुझ्या नजरी खालून अरे उगाच कशाला डावतोस बोलून घेरे घालून नजरी खालून उगाच कशाला डावतोस बोलून नको खाऊ फुकटचा भाव घेरे घालून नजरे खालून उगाच कशाला डावतोस बोलून नको खाऊ फुकटचा भाव. आज मी बाई आणि बुवा मर्द मग गाड्या मार्गाची हिंमत दाव. काय म्हणते बघा गाड्या मार्गाची हिंमत दाव नाही तर मारून जाईन गाव. गाड्या मार्गाची हिंमत दाव Thank you.